अनेक मंत्रालयाची अशी डमी पत्र तयार केलेली आहेत आणि पास द्यायला 2 ते 2,500 रुपये लोक घेतात। हे नुसतं महाराष्ट्र शासनाची बदनामी नाही तर पवित्र विधिमंडळाची देखील बदनामी आहे की माझ्या विभागाच्या लेटरहेडवर अशा पद्धतीनं विधिमंडळाच्या काही कर्मचाऱ्यांनी बोगस सह्या मारून माझ्या कर्मचाऱ्यांची नावं टाकून अशा पद्धतीचा गैरव्यवहार केलेला आहे। परवाच्या अधिवेशनाच्या दिवशी म्हणजे सन्मान्य सदस्यांना देखील हे कळलं पाहिजे की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं एक डमी लेटरहेड तयार करून त्याच्यावर माझ्या विभागाच्या 50 लोकांची नावं घातली, त्यांचा हुद्दा घातला, स्कॅन सह्या मारल्या आणि आपल्या विधान भवनाच्या कार्यालयाकडनं पासेस घेण्यात आले। ही तक्रार सीएमओकडे झाली। सीएमओनं आमच्या लोकांना विचारलं की हे कसं झालं। त्याच्या शेवटी टोकापर्यंत, आता तो शेवटी अधिकार तुमचा आहे, शेवटी टोकाला पोचल्यानंतर असं लक्षात आलं की विधिमंडळातल्या काही शिपायांनी, माझ्याच मंत्रालयात असं नाही, अनेक मंत्रालयाची अशी डमी पत्र तयार केलेली आहेत आणि पास द्यायला 2 ते 2,500 रुपये लोक घेतात। ही गंभीर बाब आहे। उद्या हा विषय सभागृहामध्ये येऊ शकतो। आमचं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं तिथं तुम्हाला लेटरहेड दाखवू शकतात। म्हणून मी मंत्री म्हणून स्वतःहून सांगितलं की माझ्या विभागाच्या लेटरहेडवर अशा पद्धतीनं विधिमंडळाच्या काही कर्मचाऱ्यांनी बोगस सह्या मारून माझ्या कर्मचाऱ्यांची नावं टाकून अशा पद्धतीचा गैरव्यवहार केलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळी तुमच्या विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी काही मंडळींना विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की माझ्याकडनं पहिल्यांदा आणि शेवटची चूक झालेली आहे, तुम्ही शेवटची चूक आहे असं समजून जर त्या लोकांना माफ केलं। हे बघा साहेब, हे पत्र आहे, हे साहेब पत्र आहे, नाही मी वाचून दाखवतो ना। अधिकाऱ्यांची नावं ही सगळी माझ्यावर आस्थापनेवर काम करणारी लोक आहेत। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं हे लेटरहेड आहे आणि याच्यावर जी सही केलेली आहे ती देखील सहमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने फेक सही मारलेली आहे। मला असं वाटतं की अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे, कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। हे नुसतं महाराष्ट्र शासनाची बदनामी नाही तर पवित्र विधिमंडळाची देखील बदनामी आहे आणि विधिमंडळाचा कर्मचारी असं करतो हे देखील फार म्हणजे तसं बघायला गेलं तर चुकीची बाब आहे आणि म्हणून स्वतःच्या डिपार्टमेंटचं हे असताना देखील मी स्वतः या ठिकाणी सादर केलेलं आहे। उद्योग मंत्री माननीय उदय सामंत साहेब यांनी, त्याला बोलतो त्याच्यानंतर राहिलं बोला। उदय सामंत यांनी जी बाब निदर्शनास आणली आहे ही बाब यापूर्वीच आमच्या देखील निदर्शनास आली आहे। त्यामुळं याची सखोल चौकशीचे आदेश यापूर्वीच दिलेले आहेत। चौकशी अंती जे निष्पन्न होईल त्यांच्यावर हे अधिवेशन संपण्यापूर्वी कठोर कारवाई केली जाईल। आता मला वाटतं पुढे जाऊया आपण। पॉइंट ऑफ हां, प्रताप सर नाही, सभापती महोदय, महाराष्ट्र सभापती महोदय, कुठलंही असलं अशा पद्धतीने जे कोणी कारवाई करतील त्याच्यावरती एकसारखीच कारवाई केली जाईल, कठोर कारवाई केली जाईल। सभापती महोदय, महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 बाबत या सभागृहामध्ये मी काही माहिती देऊ इच्छितो। महाराष्ट्र राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने दिनांक 23/7/2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 जाहीर केलं होतं। सभापती महोदय, सदर धोरणाच्या अंमलबजावणीचा कालावधी 31/3/2025 पर्यंत होता। त्यामुळे माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने 23/5/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 जाहीर करण्यात आलं। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।